सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारुणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. आपल्या रघुनायकाला, आपल्या बाबांना हेच मागणं आहे की आपण आता पाठीमागे बघतोय शिर्डी फक्त 100 किलोमीटर बाकी राहिलाय आणि आता जसा जसा दिवस सरकत चाललाय, जशी वेळ चालली आहे तसं तसं आपण शिर्डीच्या अगदी जवळ येतोय. 100 किलोमीटर म्हणजे आपण उरणमधून निघालेल्या निम्म्यापेक्षा अधिक प्रवास आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. तर आज 6वा दिवस आहे मित्रांनो. 6व्या दिवसाची पहाट पाठीमागे बघा, अगदी भगवं रंग सह्याद्रीच्या कुशीतून बाहेर पडलाय आणि इथेच स्वराज्याची शिवसकाळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जशी होते ना, त्याच पद्धतीतून आज साई सकाळ या ठिकाणी होत आहे. 6वा दिवस या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटेल की आज आपण साई पदयात्रेनं जास्त प्रमाणामध्ये चालताना दाखवणार नाही आहोत, बाबांची पालखी दाखवणार नाही आहोत. तर उरण ते शिर्डी मानाच्या पालखीची जी शिस्त आहे, जे नियोजन आहे, त्या नियोजनावर आपण आज एक स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. का शिर्डी साई संस्थाननं उरणच्या मानाच्या पालखीला शिस्तबद्ध दिंडी म्हणून घोषित केलंय, याचं उदाहरण आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ओम साईराम. ही बघा रम्य सुंदर अशी पहाट सुरू झाली आहे. अगदी आभाळातून आता केशरी रंग जो आहे तो बाहेर पडलाय आणि हा केशरी रंग 6व्या दिवशी आम्हाला काय सांगतो माहिती आहे का? इकडे जरा नजर टाका. ओम साईराम. हे बघा, हे आहे शिर्डी 100 सिन्नर 40, म्हणजे अगदी आता आपला प्रवास अंतिम टप्प्याच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू झालेली आहे. 6वा दिवस. ओम साईराम. आपण आता नाश्त्याच्या पॉईंटवर आहोत. बघा, नाश्त्याच्या पॉईंटवरची व्यवस्था तुम्हाला दाखवता. तुम्हाला आज नियोजनच दाखवणार आहोत. इथे या टेबलवर चहा आहे. चहाच्या 2 रांगा असणार आहेत. या बाजूला प्रत्येक साईबाबा भक्तांना ज्याची त्यांना प्लेट उचलायची आणि ते देखील रांगेतच उचलायची आहे आणि रांगेतच नाश्ता करायचा. आज परत एकदा मला वाटतं मिसळ पाव असावी. तर इथे एक पदार्थ इथे मिळेल, पुढचा पदार्थ इथे मिळेल. एकदम गरमागरम तर्री. ओम साईराम. या बाजूला पाव असणार आहेत. इथे कांदा, लिंबू आणि चम्मच. बरं, तुमचं खाऊन झालं की या बाजूला या डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. हा एक शिस्तीचा एक आणि एक नियोजनाचा भाग आहे. निशाण पोचलंय, पदयात्री आलेत, पण अजून नाश्ता का सुरू झाला नाही हा जर प्रश्न पडला असेल तर या दिंडीची आणखी एक शिस्त तुम्हाला सांगतो. जोपर्यंत पालखी पोचत नाही आणि पालखीमध्ये नैवेद्य ठेवला जात नाही तोपर्यंत नाश्ता सुरू केला जात नाही. आता इथे पदयात्री आलेत, निशाणासोबत जे पदयात्री होते ते इथे पोचलेत, पण अजूनही पालखी पोचली नाही. नैवेद्य दाखवल्यानंतर नाश्ता सुरू होईल. ही एक आणखी एक शिस्तीचा भाग आहे. आपली पालखी पण आलेली आहे. आता नाश्त्याला आपली सुरुवात होईल. बाबांचा रथ पण पोचलेला आहे. साई पदयात्री नाश्ता करायला मोकळे. बरं, इथं घ्यायचं, नाश्ता करायचा. एकदम गरमागरम तर्री. दोन रांगा सुरू असतील. या बाजूने इथे आता हे 2 जे टप आहेत ते भरले जातील. याच्यामध्ये पाणी काढलं जाईल आणि जो पदयात्री साई भक्त नाश्ता करेल त्याला ती प्लेट स्वतःहून धुवायची आहे, स्वतःहून साफ करायची आहे आणि योग्य त्या ठिकाणी ठेवायची देखील आहे. हा एक नियोजनाचा आणि आपल्या दिंडीच्या शिस्तीचा भाग आहे.
की आपली प्लेट आपल्याला स्वतःला साफ करता आली पाहिजे. आता इथून ज्या गोष्टी आपण शिकतो तर घरी गेल्यानंतर आपण करतो का, हा एक भाग वेगळा येतो. इथून प्लेट घ्या, या बाजूला प्लेट आहे, इकडे चहासाठी आहे. आपली आपली जागा पकडून जो जो तो साई भक्त पदयात्री आता मस्तपैकी मनसोक्त नाश्ता करतोय. प्रत्येक साई भक्ताला नाश्ता करून झाल्यानंतर स्वतः प्लेट धुवायची आहे. बघा, 1 2 3 पाण्यामध्ये साफ करून इथे ठेवायचे आहे. एक जबाबदारी असली. एकीकडे नाश्ता, आणि नाश्ता करून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी चहा करू शकता. ओम साईराम. नाश्त्याच्या पॉईंटवरून आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. निशाण थोडासा प्रस्थान होईल. पुढे गेल्यानंतर आपण जेवण, महाप्रसाद जो असतो त्या महाप्रसादाची प्रोसेस, तिथे घेतली जाणारी जी मेहनत आहे ती सगळी प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्या ठिकाणी जेवण केल्यापासून, जेवण करत असता आणि जेवण झाल्यानंतर पदयात्रींना काय करायचं आहे या बऱ्याच गोष्टी आपण पुढे दाखवणार आहोत. बाबांचं निशाण पुढे जात आहे. ओम साईराम. साईराम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मावा कुल्फी काय. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आपण आता दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी आलेलो आहोत. इथे सर्व साई पदयात्रींची झोपण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक सुंदर असं हॉल आहे. हॉलच्या बाजूला आपण लॉन्स देखील बघतोय. या ठिकाणी बाबांची पालखी ठेवली जाईल. या हॉलमध्ये सर्व साई भक्त विश्रांती घेतील. आता आपण विश्रांतीच्या ठिकाणी जे आहोत त्याच्या अगदीच बाजूला सस्नेह भोजन म्हणजेच महाप्रसाद तयार केला जाईल, तर त्या ठिकाणी आपण जाऊया. इतक्या मेहनतीनं अगदी वेळेवर जे महाप्रसाद प्राप्त होतं ना, त्याच्या पाठीमागे या सगळ्या साई सेवकांची मेहनत आहे. दररोज वेळेवर उठणं, वेळेवर नाश्ता, वेळेवर चहा, त्यानंतर मग जेवणाची तयारी, अधूनमधून छास असेल किंवा लिंबू सरबत असेल,
अशा ज्या काही वेगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला, त्या सगळ्या यांच्यामुळे. वशिणी, पुणाडे, पूर्व विभाग या भागातून आलेले हे जे साई सेवक असतात ते गेली 24 वर्ष आपल्या मानाच्या पालखीमध्ये पदयात्रींची सेवा करत असतात. तर आज नेमकं महाप्रसादीमध्ये काय आहे हे आपण या ठिकाणी बघूया. बरं, ओम साईराम. आपल्या सोबत साई सेवक जे दररोज आपल्या साई पदयात्रींना महाप्रसाद बनवून देतात. म्हणजे असं बोलतात की कुठलीही गोष्ट बनवणं फार कठीण काम असतं. दिवसातले 2 ते 3-4 तास देखील झोप ज्या साई सेवकांना मिळत नसेल, असे साई सेवक अतिशय मेहनतीनं गेली 24 वर्ष आपल्या मानाच्या पालखीच्या पदयात्रींची सेवा करत असतात. आपल्यासोबत जगन मामा आहेत. मामा नमस्कार. नमस्कार. आता जे महाप्रसाद होत आहे 6व्या दिवसाच्या दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी, आज महाप्रसादीमध्ये नेमकं काय असणार आहे? आज चवली बटाटा आहे. चवली बटाटा. हां, चवली बटाटा. आणि यावर्षी किती साई सेवक आपल्या सोबत आहेत पदयात्रींची सेवा करण्यासाठी? आता 15 आहेत. 15 आहे. सलग तुम्ही सेवा देत आलेला आहात 24 वर्ष. कधी तुम्हाला पदयात्रींचा त्रास झालाय का? काहीच नाही. मग एखादा तुम्हाला अनुभव आपल्या या दिंडीचा जो सर्व समाजाला सांगावासा वाटेल की माणसानं वारी का करावी? वारी का करावी? वारीचे 2 गुण आहेत. वारी माणसाला एक तर सशक्त बनवतं, तर निश्चित पाहिजे, मनाने पाहिजे, स्वभावनेने. नुसता वारी करून त्याचा काय फायदा नाही. मला अनुभव आला तो मी सगळ्यांना सांगत सुटलेला आहे की मला अनुभव असा आलेला आहे. ज्यावेळेस माझा मुलगा तर येते हॉस्पिटलला असताना, म्हणजे त्याची काळजीच नव्हती किंवा तो आहे किंवा राहणार किंवा नाही राहणार, हा त्याच्यावरच सोपवला होता. तो त्याच्यातनं पार पाडला त्यांनी. हा मला खरा अनुभव आलेला मोठा आहे. बरं साईराम, दररोज 2 वेळचा जो महाप्रसाद होतो, एका वेळी किती साई पदयात्रींची व्यवस्था महाप्रसादीच्या माध्यमातून करावी लागते आपल्याला? सलग 500 लोकांचा तरी असतं रोजचा. 500-600 लोक दररोज. 500, 550, 550 असे आहेतच रोजचे. आत्ताचे सकाळी नाश्ता, चहा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. सकाळी उसल पाव असतं, चहा असतं. बरं, तुम्ही दररोज महाप्रसादच बनवता, पण कधी मनामध्ये इच्छा झाली का की आपण स्वतःहून 1 वर्ष चालत गेलं पाहिजे? अशी इच्छा नाही झाली. याच्यातच, या सेवेतच समाधान आहे. याच्यानंच समाधान. ओम साईराम. या बघा, या जेवणाच्या गाड्या असतात, यामध्ये सर्व सामान लोड केलं जातं आणि परत स्पॉटवर उतरवलं जातं. आता या टेम्पोतून उतरवलेली जी भांडी आहेत, ही जी भांडी, एवढी भांडी दररोज 2 वेळा त्यांना उतरवावी लागतात. परत ती साफ करून, स्वच्छ करून चढवायची, पुढच्या स्पॉटवर जायचं, परत महाप्रसादीची तयारी करायची. ही सामान्य गोष्ट नाही आहे. पदयात्री चालत असतात, परंतु पदयात्रींना वेळेवर नाश्ता, चहा, जेवण पोहोचवणं किंवा मिळवणं, त्यांना देणं, ही सर्व जबाबदारी या सगळ्या माझ्या साई सेवकांची आहे. त्यांचे मानावे तितके उपकार किंवा धन्यवाद हे फार कमी असतील. कांदा बारीक पण अतिशय वेगानं चिरणं ही देखील एक फार मोठी कला असते आणि ती कला काहीच माणसांकडे अवगत असते. त्यापैकी आपले 2 साई सेवक इथे बघा किती वेगानं कांदा चिरत आहेत.
मित्रांनो, आता दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी आपल्या बाबांची मध्यान्ह आरती संपन्न झाली आणि मध्यान्ह आरतीनंतर आपण महाप्रसादीच्या दिशेनं जाणार आहोत. आता महाप्रसाद काय केला आहे, कसा आहे, तो कसा घेतला जातो आणि साई भक्त आपलं स्वतःचं ताट स्वतः कसे स्वच्छ करतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. चला महाप्रसादीच्या ठिकाणी. ज्या साई भक्तांचा महाप्रसाद होतो त्यांना इथे यायचं आहे. याच्या टाकायचं, पहिल्या पाण्यामध्ये साफ करायचं, नंतर पुढच्या पाण्यामध्ये साफ करायचं, असं एकूण 4 पाण्यामध्ये स्वतः टाट स्वच्छ करावी लागतात आणि मग पुढे जावं लागतं. एका बाजूला महाप्रसाद सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बाबांच्या पालखीत हार पुष्पहार हे स्वतः साई भक्त पदयात्रे बनवत असतात आणि त्याची सगळी तयारी सुरू आहे. 21 डिसेंबर बोल. अरे मग चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवायला पाहिजे ना. बघा, चालून चालून आपल्या साई भक्तांचे पाय असे सुजलेले देखील असतात. ओम साईराम. अनंत शिर्डी आपली मानाची पहिली पालखी. या पालखीमध्ये खूपच सर्वजण आनंद उत्साहात आपण येथे येत असतो. आपलं यंदाचं हे 24वा वर्ष. साईबाबांची प्रचिती प्रत्येकालाच आहे ना, आपल्याला ती अनुभवायला देखील मिळते. आपल्या दिंडीची देखील शिस्त आहे. आपल्या दिंडीमध्ये आपण सकाळपासून नियोजन बघितलं तर सकाळी ते मामा जे आहेत उपाध्यक्ष शेती मारून सर्वांना उठवत असतात. 4 वाजता चहा चालू होते. 5 वाजता आपली साईबाबांची आरती होऊन आपण पुढील प्रस्थानाकडे निघतो.
प्रस्थानाकडे निघत असताना निशाण हे आपलं प्रतीक आहे आपल्या साईबाबांचं. आपण त्याच्या पुढं आपण कोणी जात नाही. आणि रात्री किंवा सकाळी खूप लवकर आपण जेव्हा चालत असता तेव्हा आपल्या रिफ्लेक्टर असतील, सिग्नल असतील, टॉर्च, बॅटरी असेल, या सर्वांचा आपण निश्चित वापर करतो. निशाणासोबत चालत असताना आपण 2-2च्या लाईनीमध्ये पट्ट्याच्या आतमध्ये चालतो. त्यानंतर पालखीसोबत देखील आपल्या मानाच्या पालखीमध्ये प्रत्येक गावाचे ग्रुप केले आहेत. आपले कधीही आपण असं बघाल की 2 किंवा 3 जण पालखीसोबत नसतात. कमीत कमी 10 ते 15-20 जण आपल्या पालखीसोबत बाबांना खाणं देण्यात लावतात. आणि निश्चित आपल्याला एक सांगू इच्छितो, मी देखील कितीतरी वर्ष या दिंडीमध्ये येतोय, पदावर देखील असतो, तरी बाबांच्या पालखीवरला खांदा लावण्याशिवाय ते चैनच पडत नाही. तो त्यानंतर आपण बघाल तर मुंबईच्या दिंडी असेल, ठाण्याच्या दिंडी खूप भागातून दिंडे येत असतात. पण आपल्या उरणच्या शेतकरी दिंडीमध्ये आपण हाफ पॅन्ट असेल तर ते आपण कधी हाफ पॅन्टवर आपल्या पालखीसोबत दिसणार नाही. आपल्या फुल पॅन्ट असते, टी शर्ट असते. एक हा आनंद किंवा शिस्तमध्ये बघितला तर हा निश्चित आपला एक उरणचा मानसिक नवीन जे साई पदयात्री येतात अति उत्साही असतात. आणि आपल्या ठिकाणी येत असताना या साई भक्तांना फक्त एक छोटंसं मार्गदर्शन करू इच्छितो की आपण जे जुने साई पदयात्री आहेत, निश्चित आपल्या घरातील असतील किंवा आपल्या तालुक्यातील आहेत, या सर्वांचं आपण निश्चित मार्गदर्शन घ्यावे. मार्गदर्शन घेत असताना लहान लहानशा गोष्टी असतात, जसं सफेद पत्त्याच्या आतमध्ये चालणं हे अति महत्त्वाचं आहे. गवताल भागामध्ये जात असताना निश्चित आपण टॉर्चचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या सुरक्षा तिथे योग्य होईल. आणि सुरुवातीला आपण 2 दिवस खूप अतिउत्साहाने चालत असतात, त्यामुळे कुठं चालायचं कुठे थांबायचे छोटे लहान लहानशा गोष्टी. मग 2 दिवस आपण खूप उत्साहात चालता, 7 दिवस नंतर आपल्याला त्याचा त्रास जाणवतो. तर असं काय होता कामा नये. आपली चाल आहे ती एकसारखी असली पाहिजे. त्यानंतर ओम साईराम. उरण ते शिर्डी या पालखीच्या 6व्या दिवसाच्या दुपारच्या विश्रांतीनंतरचा प्रस्थान या ठिकाणी होईल. बरं, आता आणखी एक शिस्त तुम्हाला या पालखीचे दाखवतोय. बघा, इथे बरेच पदयात्री इकडे तिकडे आता उभे आहेत आणि त्यांच्या डोक्यावर टोपी नाही आहे. आता त्या डोक्यावर टोपी नाही आहे त्याचं कारण काय माहिती आहे का? तर बाबांचं निशाण जे आहे ते अजून पुढे गेलेलं नाही आहे. म्हणजे जोपर्यंत बाबांचं निशाण पुढे जात नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पदयात्री टोपी घालून फिरू शकत नाही. हा एक महत्त्वाचा नियम या दिंडीमध्ये पाळला जातो. तर हा एक नियम आहे. आता थोड्या वेळात आपल्याला बाबांचं निशाण जे आहे ते पुढे जाताना देखील पाहायला मिळेल. तर आपण बघूया. तुम्हाला मी आणखी एक शिस्त दाखवतो की निशाणाच्या पुढे फक्त कमिटीच्या गाड्या किंवा गाड्यांमधून जाणारे जे साई भक्त असतात तेच पुढे जाऊ शकतात. चालणारा पदयात्री निशाणाच्या पुढे जाऊ शकत नाही. ओम साईराम. घोटी मार्गामध्ये आपल्याला बऱ्याच बागा लागतात. मग ऊसाच्या असतात, तुरीच्या असतात, वालाच्या शेंगा असतील, नंतर द्राक्षांच्या बागा लागतात, टोमॅटोच्या आहेत. तर सध्या आपण टोमॅटोच्या बागेमध्ये आहोत. आणि ही बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यात महाग आहे. पण इथे आल्यानंतर असं वाटतंय खरोखरच अतिशय आपल्या बळीराजानं शेतकऱ्यांना फार मेहनत घेऊन ही बाग फुलवली आहे. सगळ्या बाजूला चांगल्या पद्धतीनं आपल्या या बळीराजाने इथल्या शेतकऱ्यांनी चांगली बाग फुलवलेली आहे. आणि या फुलवलेल्या बागेमुळे या परिसराला अतिशय सुंदर रूप आलंय.
ओम साईराम, नमस्कार. आपण आता 6व्या दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलोय. हे आहे आशीर्वाद लॉन्स, ज्या ठिकाणी मानाच्या पालखीची आजची रात्रीची विश्रांती होणार आहे. आपल्यासोबत मुंबईच्या आणखी 2 पालख्या पलीकडच्या बाजूला असणार आहेत. म्हणजे एकाच लॉन्समध्ये आज मुक्कामासाठी 3 पालख्या असणार आहेत. दिवसभराच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मानाच्या पालखीचं व्यवस्थापन, मानाच्या पालखीचं नियोजन, त्यांची शिस्त या सगळ्या गोष्टींवर एक बारकाईनं कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न केला. सकाळी 3 वाजल्यापासून अगदी अंघोळीपासून रात्री झोपेपर्यंत मंडळाचं जे व्यवस्थापन असतं, नियोजन असतं, ते कसं असतं याच्यावर आपण एक प्रकाश टाकला. म्हणजे अंघोळी करण्यापासून चहा असेल, तदनंतरचा नाश्ता असेल, तदनंतर दुपारची मध्यान्ह आरती असेल, तदनंतर जेवण असेल, तदनंतर परत एकदा आपण रस्त्यामध्ये येतो. रस्त्यामध्ये साई भक्त आपल्या पट्ट्याच्या आतमध्ये कशा पद्धतीनं चालतात, तदनंतर धुपारती आहे, तदनंतर रात्रीचा परत महाप्रसाद आहे. या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला गेला. एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगावीशी वाटत आहे की तुम्ही जर कुठल्या दिंडीमध्ये जात असाल किंवा कुठल्या मंडळाचं जर नियोजन करत असाल तर उरण ते शिर्डी मानाच्या पालखीकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण साई संस्थान शिर्डीनं नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध दिंडी म्हणून आपल्या उरण ते शिर्डी पदयात्रेला एक नाव दिलेलं आहे. आणि म्हणूनच आम्हाला सार्थ अभिमान वाटतो जेव्हा आम्ही या पदयात्रेमध्ये येतो तेव्हा मला बरं वाटतं की मानाच्या पालखीचं नाव नियोजनामध्ये आहे, शिस्तीमध्ये आहे आणि खरोखरच प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. तर काही गोष्टी या ठिकाणी अशा आहेत ज्याचं अनुकरण तुम्ही करा. शिस्त फार महत्त्वाची आहे. रस्त्यामध्ये चालत असताना आपल्या दिंडीला, आपल्या मंडळाला नाव कोणी ठेवू नये याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाबा सोबत आहेत, पण बाबा नुसतं सोबत आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर टाकणं हे चुकीचं ठरणार आहे. एक माणूस म्हणून आपली देखील काही जबाबदारी आहे. म्हणून स्वतःची सुरक्षा, मंडळाची सुरक्षा यावर देखील आपण बारकाईनं कटाक्ष टाकतो. कारण 24 वर्षाच्या इतिहासामध्ये माझ्या माहितीनुसार एकही वाईट घटना या पदयात्रेमध्ये, दिंडीमध्ये झाली नाही. याचाच अर्थ अगदी बारकाईनं केला जाणारा नियोजन आहे, सुरक्षा आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी शिस्तीनं करतात त्याचा फायदा आपल्या मंडळाला होतो आणि त्याचाच फायदा आपल्या पदयात्र्यांना आणि पदयात्रेंना होतो. मित्रो, आता ज्या आपण ठिकाणी मुक्कामी आहोत त्या ठिकाणापासून काही मिनिटाच्या अंतरावर सिन्नर घाट, अर्थातच ज्या ठिकाणी आपल्याला सकाळी पवनचक्क्या लागतात तो पवनचक्कीचा एरिया आपल्याला लागणार आहे. जवळजवळ सकाळी 5:30 ते 6 वाजता आपण त्या ठिकाणी असणार आहोत. तिथून पुढे आपला मुक्काम सिन्नरच्या थोडासा पुढे असेल. तर उद्याचा प्रवास याहीपेक्षा चांगला असेल. एका नवीन सभेत आपण उद्या तुमच्यासमोर येणार आहोत. तेव्हा आपण ज्या पद्धतीनं 6 दिवस माझ्यासोबत राहिलात, 7व्या दिवसाचा एक रम्य प्रवास आपण करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या आपण ह्या व्हिडिओचा आणि साईबाबांच्या दर्शनाचा आपण लाभ घेऊ शकता. तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या व्हिडिओचा आणि आपल्या साईबाबांचा आशीर्वाद घ्या. ओम साईराम. बाय बाय, टाटा, शुभरात्री.